नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रात ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची माहिती व जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. 13 ऑगस्ट 1890 रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म झाला. आपण सर्व त्यांना प्रेमाने बालकवी या नावाने ओळखतो. त्यांचे बालपण त्यांच्या वडिलांच्या पोलीस खात्यातील नोकरीमुळे सतत स्थलांतराच्या छायेत गेले. त्यामुळे त्यांचे शिक्षण थोडे विस्कळीतच झाले. एरंडोली यावल, जामनेर, बेटावद अशा ठिकाणी प्राथमिक शिक्षण झाले. पुढे श्री समर्थ भक्त शंकरराव देव यांच्या धुळे येथील प्रिपरेटरी स्कूलमध्ये आणि अहमदनगरच्या अमेरिकन मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण झाले. पण सलग नव्हते. त्या काळातील देशभक्तीच्या लाटेमुळे इंग्रजी शिक्षणाबाबत फारसा उत्साह नव्हता. तरीही अभ्यास घरात स्वतःच्या कष्टाने केला. या बालकवींची मोठी बहीण जिजी यांनी त्यांच्या आयुष्याला दिशा दिली. तिने त्यांना संस्कृत शिकवले आणि कवितेची गोडी लावली. पुढे संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवून त्यांनी शब्दयोजनांमध्ये एक प्रकारची पंडिती सफाई आणली. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचा त्यांनी अभ्यास केला. इंग्रजी कविता थोड्या प्रमाणात वाचली असली तरी तिची जाण मात्र त्यांना विलक्षण होती. महाबळेश्वरमधील ख्रिस्ती मिशनरी शाळेत आणि अहमदनगर मिशन स्कूलमध्ये ते शिक्षक म्हणूनही काही काळ कार्यरत होते. फक्त 13व्या वर्षी नवापूर येथे असताना त्यांनी आपली पहिली कविता लिहिली. शीर्षक नसलेली ही कविता त्यांच्या काव्यकौशल्याची सुरुवात ठरली. नंतर प्राध्यापक भाल पाटणकर यांनी तिला वनमुकुंद असे नाव दिले. त्या कवितेतूनच त्यांचा निसर्गाशी असलेला आत्मीय संबंध दिसू लागतो. पुढे 3-4 वर्षात त्यांच्या कवितेची पकड अधिकाधिक मजबूत झाली आणि 1907मध्ये जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कवी संमेलनात त्यांनी काव्यवाचन केले. त्या वाचनाने इतका प्रभाव पडला की संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी त्यांना बालकवी हे नाव देऊन गौरव केला. बालकवींची विशेष ओळख आहे ती निसर्ग कवी म्हणून. त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग हा फक्त दृश्य वर्णनापुरता थांबत नाही, तर तो कवी मनाशी एकरूप होतो. निर्झरास, फुलराणी, संध्यारजनी, अरुण या कवितांमध्ये निसर्गातील प्रत्येक गोष्ट जिवंत भासते. फुलराणीमध्ये कळी आणि सूर्यकिरण यांची प्रीतिकथा आहे. ती एकाच वेळी मानवी आणि अतिमानवी वाटते. अरुणमध्ये पहाट फुटण्याच्या साध्या घटनेला ते कल्पनाशक्तीच्या जादूने दिव्य बनवतात. साध्या वर्णनातून ते प्रतिकात्मकतेची खोल जाणीव देतात. औदुंबर ही छोटीशी कविता आजही मराठी साहित्याच्या चर्चेत आहे, कारण त्यातल्या साध्या शब्दांना गूढता आणि जादू लाभली आहे. त्यांची संवेदनाशक्ती इतकी नाजूक आणि तरल होती की बासी मर्ढेकर यांच्यासह पुढच्या पिढ्यांतील अनेक कवींवर तिचा परिणाम झाला. मर्ढेकरांच्या सुरुवातीच्या कवितेत तो प्रभाव स्पष्ट दिसतो आणि अगदी नंतरच्या त्यांच्या नवकवितेतही त्याची छाया जाणवते. ग्रेस, नादो, महानोर यांसारख्या कवींवरही बालकवींच्या नाजूक काव्यविश्वाचा प्रभाव आहे. पण बालकवी फक्त सुंदरतेच्या मागे धावणारा निरागस स्वप्नाळू कवी नव्हता. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या कवितेत एक गंभीर सूर उमटतो. त्यांच्या कविबाळे या कवितेत त्यांची स्वप्नसृष्टी मोडून पडताना दिसते. एक अस्वस्थता जाणवते. काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला. मृत्यूची सावली त्यांच्या कवितेत जाणवू लागते.
आनंदी आनंदगडे असे म्हणणारा बालकवी जसा खरा होता तसाच पारव्यासारख्या कवितेत दिसणाऱ्या खिन्न आणि एकाकी बालकवीही तितकाच खरा आहे. त्यांनी काही बालगीतेही लिहिली. पक्ष्यांविषयीची गीते विशेष गूढ आहेत. त्यांच्या प्रत्येक कवितेत नादमाधुर्य आणि चित्रगुण असामान्य आहेत. जसे वाचकाच्या मनात प्रतिमा उभी करतात, लय कानात गुंजते. पण हा तेजस्वी कवी अल्पायुषी ठरला. 5 मे 1918 रोजी जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना रेल्वेखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा ते फक्त 27 वर्षाचे होते. केवळ 27 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी इतकं अप्रतिम काव्य निर्माण केलं की आजही मराठी कवितेच्या आकाशात ते चिरंतन आहे. बालकवी म्हणजे निसर्गाशी संवाद साधणारा आणि कधी आनंदाने बागडणारा तर कधी दुःखाने हेलावणारा कवी. एकाच वेळी निरागस आणि गूढ त्यांचा हा अल्प पण तेजस्वी प्रवास मराठी साहित्याचा अविभाज्य भाग बनला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 13 ऑगस्ट आणि आज त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना खूप आवडली असेल. तर याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. व याचबरोबर तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲप, रेडिओ पब्लिक, अँकर FM आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता. मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटू व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका महान आणि थोर व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.